सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय, तुषार आपटे आता राजीनामा देणार आहे। प्रचंड झालेल्या टीकेनंतर तुषार आपटेंचा भाजपकडनं राजीनामा घेण्यात आलेला आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। दिवसभर सडकून टीका होत होती आणि आता अखेर या सडकून झालेल्या टीकेनंतर तुषार आपटे राजीनामा देणार आहे। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले, त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। सागर, भाजपामधील काही निर्णय गेले कालावधीमध्ये वारंवार चुकताना दिसून येत आहेत। विशेषतः भाजपने स्थानिक पातळीवर भलेही MIM आणि काँग्रेसच्या थेट यांच्याशी आघाडी करण्याचा युती करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात नाराजी केली आणि आता परत आपटे यांचं प्रकरण की मुळात एवढा महाराष्ट्रामध्ये गाजलेलं हे प्रकरण होतं, त्यामध्ये ते सह आरोपी होते, तरी देखील भाजपच्या वतीने त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती देण्यात आली होती। आता या प्रकरणावरनं प्रचंड टीका झाल्यानंतरनं स्वतःच्याच निर्णयावरनं युटर्न मारण्याची वाईट वेळ भाजपावर आलेली दिसून येते। अखेर भाजपच्या नेत्यांनी त्यांना स्वीकृत नगरसेवक पद रद्द करण्याचं आणि कारवाई करण्याची भूमिका घेतलेली आहे। कुठे ना कुठेतरी भाजप प्रदेशकडनं जे निर्णय होत आहेत त्याच्यामध्ये चुकीचे निर्णय होत असल्याचं वारंवार दिसून येतं आणि त्यामुळे पक्षाची सगळ्यात मोठी कोंडी होतीये। एका बाजूला महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महापालिकांच्या निवडणुका आपल्या काही दिवसांवर आलेल्या आहेत, मतदान काही होतंय आणि अशा वेळेस हे चुकीचे निर्णय भाजपच्या अंगलट देखील येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। निश्चितच सागर, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेऊ। तुर्तास धन्यवाद। दरम्यान या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय, अखेर तुषार आपटे यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिलेला आहे। प्रचंड गाजलेलं हे प्रकरण महाराष्ट्रात चहूबाजूनी टीका होत होती आणि त्यात हे 6 आरोपी होते आणि त्यांना स्वीकृत नगरसेवक पद देण्यात आलेलं होतं। नगरसेवक बनवण्यास मदत करण्यात आल्यानं त्यांना स्वीकृत नगरसेवक पद देण्यात आलं, अशी देखील माहिती आपल्यापर्यंत पोहोचत होती। मात्र अखेर चहूबाजूनी टीका झाली, विरोधी पक्षांनी कडाडून टीका केली आणि त्यानंतर आज अखेर तुषार आपटे यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिलेला आहे। आपण बघतोय ह्या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, तुषार आपटे यांनी अखेर नगरसेवक पदाचा राजीनामा दिलाय। दरम्यान आपण बघतोय की भाजपला आपलाच निर्णय पुन्हा मागे घेण्याची नामुष्की ओढावलेली आहे। आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। एक महत्त्वाची आणि तितकीच मोठी बातमी समोर येते। तुषार आपटेनं अखेर नगरसेवक पदाचा राजीनामा दिल्याचं पाहायला मिळतंय। विरोधकांच्या टीकेनंतर आपटेनं राजीनामा दिलाय। काही महिन्यांपूर्वी बदलापूरच्या शाळेत 2 लहान मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील सह आरोपी तुषार आपटेनं भाजपनं स्वीकृत नगरसेवक पद देऊ केलंय। भाजपच्या या निर्णयानं राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या होत्या। अखेर तुषार आपटे यांना नगरसेवक पदाचा राजीनामा दिलाय। तुषार आपटे यांना नगरसेवक पदाचा राजीनामा दिल्याचं पाहायला मिळतंय। मात्र या संपूर्ण प्रकरणानं भुवया उंचावण्यात आल्या होत्या। भाजपच्या एकंदरीत भूमिकेवरती आश्चर्य व्यक्त केलं जात होतं। भाजपच्या या निर्णयानं राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती। हाच तुषार आपटे जो काही महिन्यांपूर्वी बदलापूरच्या शाळेत 2 चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचारात सह आरोपी होता। या संपूर्ण प्रकरणानं संपूर्ण वातावरण ढळून निघालं होतं। तेच बदलापूरचं प्रकरण आणि याच प्रकरणातील हा सह आरोपी तुषार आपटे अखेर त्यानं नगरसेवक पदाचा राजीनामा दिलाय। अधिक माहिती जाणून घ्या, आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी सध्या संपर्कात आहेत। सागर, अखेर तुषार आपटेनं राजीनामा दिलाय, मात्र उशीर झाला असं म्हणायला हरकत नाही। वास्तविकतेत गेल्या काही कालावधीमध्ये भाजपाचे अनेक निर्णय चुकताना दिसून येत आहेत आणि परत एकदा स्वतःच्याच पक्षाला स्वतःच्या भूमिकेवरून परत युटर्न मारण्याची नामुष्की होताना दिसून येते। त्यातच तुषार आपटे यांची नियुक्ती स्वीकृत म्हणून करणं, हे संबंधित आपटे हे सह आरोपी आहेत, हे संबंधित प्रकरण पूर्ण देशामध्ये राज्यामध्ये प्रचंड गाजलं। अशा परिस्थितीमध्ये त्यांना स्वीकृत नगरसेवक केल्यानंतरनं पक्षाची बदनामी होत असल्याचं दिसून आलं आणि त्यांना राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आले। पण कुठे ना कुठेतरी पक्षाने घेतलेला निर्णय चुकीचा आहे हे परत एकदा दिसून आलेलं आहे। यापूर्वी स्थानिक पातळीवर का होईना MIM असेल, काँग्रेस असेल, अशा पक्षांबरोबर विचारांची तडजोड करत सत्तेसाठी अलायन्स करण्याची भूमिका भाजपाने घेतली। अखेर मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागला। आता सुद्धा आपटे या प्रकरणामध्ये ज्यावेळेस माध्यमांकडनं फार मोठी टीका भाजपावर आली, त्यावेळेस भाजपाला स्वतःच्या निर्णयापासून युटर्न मारत आपटेंना राजीनामा देण्याची वेळ आलेली आहे, असं दिसून येतं। नक्कीच धन्यवाद सागर, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।
दरम्यान तुषार आपटे बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी आहे. बहुचर्चित अक्षय शिंदे लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये पोलिसांच्या तपासानंतर शाळा व्यवस्थापनातील काही सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशा कलंकित व्यक्तीला भाजपनं स्वीकृत नगरसेवक पद दिल्यानं बदलापूरसह राज्यभरात चर्चा रंगली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार नगरपालिका निवडणुकीत तुषार आपटे यांना भाजपचे नगरसेवक निवडून आणण्यात मोठी मदत केली. त्याचं बक्षीस म्हणून तुषार आपटे यांना स्वीकृत नगरसेवक पद देण्यात आल्याचंही सांगितलं गेलं. अखेर तुषार आपटेनं नगरसेवक पदाचा राजीनामा दिलाय.